Good morning, students. How are you? Hope so. You all are well and fine and safe at your home. Today, we are going to learn the very interesting and beautiful poem from our syllabus, that is, poem number 2.3, The Inchcape Rock. The Inchcape Rock by Robert Southey. But first of all, we will discuss the icebreakers activities given in the textbook. The very first activity is that prepare a word register related to marine life. See, prepare a word register related to marine life. ही ॲक्टिव्हिटी सोडवताना तुम्हाला वर्ड रजिस्टर म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. वर्ड रजिस्टर मीन्स अ सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू पर्टिक्युलर फील्ड. या ठिकाणी आपल्याला मरीन लाईफशी रिलेटेड असणारे शब्द शोधायचे आहेत. मरीन लाईफ मीन्स सागरी किंवा समुद्राशी संबंधित जे लाईफ आहे, जे जीवन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. फर्स्ट सेलर्स, सेकंड फिश, नंबर 3 algae. Algae means very simple plants that grow mainly in water, म्हणजेच शेवाळ. Number 4 crab. Fifth waves. Next coast, ocean, seashore, species, salt water, aquatic, ship, icebergs, sand, reef. Reef means जेमतेम समुद्रात बुडालेला खडक. नेक्स्ट seabird, rock, iceberg, shells, islands. These are the examples to the words related to marine life. Second activity, the functions of a lighthouse are. बघा, the functions of a lighthouse are या ॲक्टिव्हिटीमध्ये लाईट हाऊसची कार्ये लिहायची आहेत. लाईट हाऊस म्हणजेच मराठीत आपण त्याला दीपगृह, दीपस्तंभ, प्रकाशस्तंभ असे आपण म्हणतो. ओके स्टुडंट्स, लेट्स सी द पिक्चर ऑफ द लाईट हाऊस अँड इट्स मीनिंग. You can see the picture of the lighthouse. Lighthouses are usually located on the coast, on islands, or in the middle of the busy harbors. Okay. Students, you must have know the meaning of the particular word lighthouse. Lighthouse म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला हवे. Lighthouse means a tall structure by the sea with a flashing light that warns ships of dangerous rocks or shows them the way into a port. समुद्रात बऱ्याच वेळा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरती हा लाईट हाऊस पाहिलेला असेल. बऱ्याचशा मूवीमध्येही हा लाईट हाऊस दाखवला जात असतो. हा जो लाईट हाऊस आहे त्याच्या टॉपला ब्राईट लाईट लावलेली असते, जेणेकरून समुद्रात जे वेगवेगळे बोट्स असतात त्यांना डिरेक्शन करण्यासाठी, त्यांना नेव्हिगेट करण्यासाठी हेल्पफुल हा लाईट हाऊस असतो. समुद्रात जे कोणी खलाशी असतील, सेलर्स असतील, त्यांना गाईड करण्याचे काम हा लाईट हाऊस करत असतो. सो स्टुडंट्स, आय think you understood the meaning of the lighthouse, the particular word lighthouse. Now we can write the functions of the lighthouse. The functions of a lighthouse are to show the direction. दिशा दाखवण्याचे काम हा लाईटहाऊस करतो. To serve as a navigational aids टूल. समुद्रात ज्या बोटी असतात त्यांना नेव्हिगेट करण्यासाठी हा लाईट हाऊसची मदत होते. टू वॉर्न शिप्स अबाउट डेंजर इन द सी एरियाज. समुद्रात जे डेंजरस एरियाज असतात, सँडस्टोन
रीफ असतात, वालुकामय खडक असतात, यांच्यापासून त्या बोटींना वॉर्न करण्याचे काम हा लाईट हाऊस करत असतो. टू शो प्रॉपर डिरेक्शन ड्युरिंग द स्टॉर्म. समुद्रात वादळ वारे अचानक सुरू झाल्यानंतर बोटींना मार्ग सापडत नाही, अशा वेळेस त्यांना डिरेक्शन करण्याचे काम हा लाईट हाऊस करतो. टू गाईड द सेलर्स टू रीच द कोस्ट. समुद्रात खलाशांना समुद्रकिनारी पोहोचवण्यासाठी हा लाईट हाऊस खलाशांना गाईड करण्याचे काम करतो. हेल्प ships to find their way across the sea. So students, we have seen the functions of a lighthouse. Next activity. Discuss in pairs the various famous rocks in the world and mention the places where they are. विद्यार्थ्यांनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला जगातल्या फेमस रॉक्सची नावे सांगायची आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी सिच्युएटेड आहेत, कोठे आहेत, त्या ठिकाणाचे नाव लिहायचे आहे, सांगायचे आहे. तर या ठिकाणी या ठिकाणी पुस्तकात 2 कॉलम दिलेले आहेत, फेमस रॉक आणि प्लेस. तर फेमस रॉकमध्ये नाव लिहायचं आहे, कोणते फेमस रॉक्स आहेत, आणि प्लेस ते कोठे सिच्युएटेड आहेत हे त्या प्लेसमध्ये लिहायचं आहे. So first famous rock, the name of that rock is given Balancing Rock, which is situated Mahabalipuram. The another famous rock is Rock of Gibraltar, which is situated in Strait of Gibraltar, Mediterranean Sea. Then Plymouth Rock, shore of Plymouth Harbour. Number 4, Ayers Rock, Australia. Number 5, Blackstone, Mecca, Saudi Arabia. Number 6, Split Apple Rock, New Zealand. Number 7, Old Harry Rock, England. Balancing Rock, Canada. Wave Rock, USA. Nanya Rock, Taiwan. So students, in this activity we have seen the various famous rocks and their places. Here we have completed activity 1st, activity 2nd and activity 3. Students, the remaining 2 activities of the icebreakers we will see in the next video. Okay, thank you.